जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भात अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच देशातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, अधिकारी वर्गाला कसा त्याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी बातमी मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। सदर नवीन वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनाशी आधारित आहे। ज्या प्रमाणात फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ लागू करण्यात येईल त्या प्रमाणात मूळ वेतनामध्ये वाढ होणार आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे 18,000 वरून 26,000 रुपये इतकं होईल। तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे 15,000 वरून 21,000 रुपये अशी वाढ लागू होणार आहे। नवीन वेतन आयोग लागू केल्यास महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा 0% होतील, तर इतर देय भत्त्यांचे दर हे वाढतील। यामुळे घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता इत्यादीमध्ये वाढ होणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाचा अर्थसंकल्प जो आहे तो 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येणार आहे। यामध्ये नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो। सन 2016 मध्ये 7वा वेतन आयोग, नंतर आता सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे। याकरिता नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर ही होती नवीन वेतन आयोगासंदर्भात, 8व्या वेतन आयोगासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।